ड्रीम 11 वर आपण करोडपती होईल की नाही हे माहीत नाही, पण एका झाडाने एक शेतकरी करोडपती झाला आहे हे ऐकल्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे झालंय। पुसद तालुक्यातील एक शेतकरी त्याच्या शेतातील एका झाडामुळे करोडपती झाला आहे। हे नक्की प्रकरण काय आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। यवतमाळ जिल्ह्यातील एक शेतकरी त्याच्या शेतातील एका झाडामुळे करोडपती झाला। हे ऐकल्यावर खूप जण म्हणतील हे खोटं आहे, पण मात्र हे सत्य आहे। पुसद तालुक्यातील खर्शी येथील हा शेतकरी आहे। त्यांचं नाव आहे केशव शिंदे। त्यांचं वय 95 वर्षे आहे। केशव शिंदे यांना 7 एकर वडिलोपार्जित जमीन आहे। त्यांच्या शेतात हे झाड आहे। 2013-14 पर्यंत हे झाड नक्की कशाचं आहे हे त्यांना माहीत नव्हतं। त्याच वर्षी त्यांच्या शेतातून रेल्वे मार्ग जाणार होता व तिथेच रेल्वे स्टेशन देखील होणार होतं। यातच केशव शिंदे यांचं बरंचसं शेत जाणार होतं। तेव्हा रेल्वे खात्याने एक सर्वे केला। त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले होते। तेव्हा ते शिंदे यांच्या शेतात गेले। तेव्हा त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे आहे असं शिंदे कुटुंबियांना सांगितलं आणि त्यांनी त्याचं मूल्य देखील समजावून सांगितलं। तेव्हा शिंदे यांच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला। त्यानंतर रेल्वेने भूसंपादन केले, मात्र या झाडाचे मूल्य देण्यास रेल्वेने टाळाटाळ केली। त्यामुळे केशव शिंदे यांच्या परिवाराने या झाडाचे खाजगी संस्थेकडून मूल्यांकन काढले। तेव्हा 4,97,00,000 एवढे त्याचे मूल्यांकन असल्याचे कळाले, मात्र रेल्वे खात्याने हे देण्यास नकार दिला। मग शिंदे कुटुंबियांनी 7 ऑक्टोबर 2024 रोजी न्यायालयात धाव घेतली। पुढे एका वर्षाने न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर या झाडाच्या मोबदल्यात रेल्वेला 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आणि आता त्यातील 50 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आले आहेत। तर ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला देण्यात आली आहे। 100 वर्ष जुन्या चंदनाच्या डेरेदार वृक्षाचा मोबदला म्हणून मध्य रेल्वेतर्फे 1 कोटी रुपयांची रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्यात आली। त्यातील 50 लाख रुपये बँकेतून काढण्याची परवानगी नागपूर खंडपीठाने शिंदे कुटुंबियांना दिली। तसेच शिंदे यांना पूर्ण मोबदला देण्याच्या दृष्टीने त्या वृक्षाचे मूल्यांकन करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले। गेल्या 10 वर्षापासून एका रक्तचंदनाच्या झाडासाठी केशव शिंदे आणि त्यांच्या मुलांनी दिलेल्या लढ्याला कोर्टात केस उभी राहिल्यावर वर्षभराच्या आत यश आलं।